नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज मी तुम्हाला खऱ्या मित्राची गोष्ट सांगणार. तुम्हाला मित्र आहेत ना रे? तर मग बघा बरं का, आपला खरा मित्र कोण हे ओळखायला आपण या गोष्टीतनं शिकूया. एक मोठं जंगल असतं बरं का. त्या जंगलामध्ये सगळे प्राणी गुण्यागोविंदाने राहत असतात. ससा, कासव, हत्ती, लांडगा, कोल्हा, हरिण, मांजर, त्याच्यानंतर माकड, असे खूप सारे प्राणी राहत असतात. आणि त्या जंगलातला ससा असतो ना, तो खूप हसरा आणि खेळकर असतो. त्याला खेळायला खूप आवडतं, त्याला सगळीकडे भटकायला खूप आवडतं. तो खूप उत्साही असतो आणि सगळे प्राणी त्याला विचारायचे, अरे ससे भाऊ, तू थकत कसा नाही रे? सारखा इकडून तिकडे पळत असतो, किती उत्साह आहे तुझ्यामध्ये? पण ससा म्हणतो, नाही, मला खूप आवडतं खेळायला, बागडायला. आणि असाच एक दिवस तो खूप उन्हामध्ये खेळतो. तुम्हा आता ऊन पडतंय ना, तुम्ही कोणीही उन्हामध्ये खेळायचं नाही. आणि उन्हामध्ये खेळतो आणि काय होतं माहिती आहे, त्याला खूप ताप येतो, आजारी पडतो. आणि आजारी पडल्यानंतर तो त्याच्या घरात झोपून राहतो. तुम्ही पण झोपतात ना रे, बरं नसेल तर? आणि मग काय होतं माहिती आहे का, सगळ्या प्राण्यांना प्रश्न पडतो, अरे हा ससेभाऊ गेला कुठे रे? दिसतच नाही आहे आपल्या जंगलातला हसरा ससेभाऊ. म्हणून सगळे प्राणी विचार करतात. मग एकजण सांगतं, काय सांगू, त्या सशाला ना बरं नाही आहे, त्याला खूप ताप आला आहे, त्याच्या अंगात त्राण नाही आहे, तो झोपू नये घरामध्ये. मग म्हणतात, ठीक आहे, आता आपण त्याला भेटायला जाऊ. आणि मग पहिले जातं माकड, बरं का. माकड गेल्यानंतर माकड त्या ससेभाऊला विचारतं, ओ ससेभाऊ, काय झालं आहे तुम्हाला? मग ससा म्हणतो, मला बरं नाही वाटत आहे, माझ्या अंगात बिलकुल त्राण नाही आहे, मला खूप ताप आलेला आहे. असं म्हणून त्या माकडदादांकडे बघतो. माकडदादा बाकी काहीच बोलत नाही, तू काही खाल्लंय की नाही विचारत नाही, काहीच करत नाही. आणि त्या ससेभाऊंच्या शेजारी मस्त फ्रूट्सची टोपली असते, फळांची टोपली असते. ती टोपली घेतं आणि म्हणतं, हां, आराम करा बरं का, मी चाललो. आणि टोपली घेऊन निघून जातं. ससा बिचारा बघतच राहतो, काय करणार, कोणाला सांगणार. त्याच्यानंतर येते मनीमाऊ. मनीमाऊ तर खूप भामटी असते, नुसती येते, ससे दादा बरे आहात का, आराम करा. इकडे तिकडे बघते आणि पातेला दूध असतं. चला, ससा तर काय आता आपल्याला अडवणार नाही म्हणून जाते आणि पातेली भर दूध पिते आणि जाते निघून. असं करतात का रे? आपण जेव्हा कोणाला भेटायला जातो, जो आजारी असतो, त्याची विचारपूस करतो, त्याला खायला घालतो किंवा त्याला औषध देतो. काहीच केलं नाही मांजरीनी पण. आणि मग येतो हत्तीदादा सोंड घेऊन येतो आणि विचारतो, अय ससे भाऊ, काय झालं रे तुला? ससा म्हणतो, मला बरं नाही आहे हत्तीदादा, मला खूप ताप आला आहे. हत्तीदादा म्हणतो, अरे तू तर एवढा पिटुकला आहे, मी तर एवढा मोठा आहे, मला बरं व्हायला खूप वेळ लागतो, तू आत्ता बरा होशील, न्यू बरा होशील, हां, काही काळजी करू नको. असं म्हणून हत्तीदादा सगळीकडे बघतो घरात आणि एका टेबलवर खूप सारा खाऊ ठेवलेला असतो. लाडू, शेव, त्याच्यानंतर भात, पोळी, असं सगळं भराभर खातो आणि निघून जातो. हां ससे भाऊ, आराम करा, आणि निघून जातो. कोणी त्याची विचारपूस करत नाही की या आजारी ससेभाऊंनी काही खाल्लंय की नाही, काहीच विचार करत नाही आणि निघून जातो. मग आणि लांडगा कोल्हा येतात बरं का. लांडगा कोल्हा पण येतात आणि म्हणतात, ससे भाऊ काय बरं नाही आहे? मग तो म्हणतो, हो ना, काय करू, मला खूप बरं नाही आहे, मला ताप चढला आहे. आणि मग लांडगा कोल्हा बाकी काहीच विचारत नाही, त्याच्या घरातलं दूध आणि मध आणि लोणी आणि दूध असतं ते फटाफट खातात आणि गपचूप भामट्यासारखे निघून जातात. आणि मग त्यांना वाटेमध्ये वाघ भेटतो. वाघ म्हणतो, का रे, कुठून येतात? मग ते सांगतात, अहो तो आपला ससुल्या गडी नाही का, तो आजारी आहे, त्याला भेटायला गेलो. तर ठीक आहे, मी पण जातो आता. मग तो लांडगा आणि कोल्हा वाघाला म्हणतात, काय करतात जाऊन, तो फार असा थकलेला आहे, त्याच्यामध्ये काही शक्ती नाही, तुम्हाला त्याला खाऊन काही मिळणार नाही, तुम्ही नका जाऊ त्याच्याकडे. मग वाघ म्हणतो, ठीक आहे, मी आता जंगलात जातो आणि दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. आणि मग छोटीशी पिटुकली मधमाशी सगळीकडे फिरत असते आणि मग तिला लक्षात येतं की ससे भाऊ
दिसत नाहीये. मग ती विचारते, मग सगळे सांगतात ससे भाऊ आजारी पडलेत. मग ती उडत 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 ससे भाऊंकडे जाते. मग ससे भाऊला अशी हळूच उठवते, त्याचा असा हातावर बसते आणि म्हणते, ओ ससे भाऊ उठा, तुम्हाला काय झालंय? ससा म्हणतो, अगं मधमाशी ताई, मला खूप ताप आलाय गं, मला खूप बरं वाटत नाहीये गं, मी थकलोय गं खूप. मग मधमाशी काय करते, लगेच उडत जाते, तिच्या घरट्यात जाते आणि 2 छोट्या छोट्या मधाच्या बाटल्या आणते आणि ससेभाऊच्या शेजारी ठेवते. आणि मग ती काय करते, परत उडत जाते. आणि अस्वल दादा, अरे आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टर काकांकडे जातो हो ना. मग डॉक्टर काका आपल्याला तपासतात, म्हणजे चेक करतात, इंजेक्शन देतात, औषधं गोळ्या देतात. तसे त्या जंगलामध्ये अस्वल दादा असतात बरं का. ते काय करायचं आहे, झाडाचा जो औषधी पाला असतो तो असं कुटायचे आणि औषध म्हणून सगळ्यांना द्यायचे आणि सगळे प्राणी बरे व्हायचे. मग ती मधमाशी ताई त्या अस्वल दादांना घेऊन येते. अहो चला हो, तो बिचारा ससूल्या आजारी पडलाय. मग अस्वल दादा येतात, त्यांची पोटली घेतात आणि त्या मधमाशी ताईबरोबर ससे भाऊंकडे जातात. आता ससे भाऊंकडे गेल्यानंतर अस्वल दादा त्या सस्याचा ताप चेक करतात. अरे बापरे, याला तो खूप ताप आहे, याच्या अंगात शक्तीच नाही आहे. मग मधमाशी ताईला सांगतात, जा बरं थोडंसं दूध घेऊन ये, मला याला औषध द्यायचं आहे. मग कुठून औषध तयार करतात. मग सशाला औषध देतात, थोडं दूध देतात, मग फ्रूट्स आणतात, फ्रूट्स खायला घालतात आणि त्याला पांघरून घालून शांत झोप म्हणतात. मग सशाला छान झोप लागते, त्याचा ताप उतरतो. 2-3 दिवसांनी असं रोज त्याला खायला दिल्यानंतर, औषध दिल्यानंतर त्याला खूप बरं वाटतं. आणि मग बरं वाटल्यानंतर मधमाशी ताई आहे ना, ती रोज त्याला बघायला यायची की तू खाल्लंयस की नाही, तू औषध घेतलंय की नाही. आणि मग तो मधमाशी ताईला म्हणतो, मधमाशी ताई तू माझी खरी मैत्रीण आहेस, कारण मला एवढं बरं नव्हतं तर हे सगळे प्राणी जंगलातले फक्त मला भेटायला आल्यासारखं केलं आणि माझ्याच घरातला खाऊ खाऊन गेले, माझ्याकडे कोणीच बघितलं नाही. पण तू एकटी अशी होती की जिनी मला मदत केली, जिनी माझ्यासाठी अस्वल दादांना घेऊन आली जी, आणि जिनी मला औषध पाणी केलं, खायला दिलं, म्हणून तू माझी खरी मैत्रीण. मुलांनो, या गोष्टीतनं आपण काय शिकलो, खरा मित्र कोण? खरा मित्र म्हणजे जो आपल्या अडचणीत, आपल्या संकटात आपल्याला मदत करतो, तो आपला खरा मित्र. आता तुम्ही पण शाळेत जातात किंवा तुमच्या आसपासचे मित्र, तुम्ही खेळतात, खेळल्यानंतर तुम्ही पडल्यानंतर काय करतात माहिती आहे का तुम्ही? बरेचसे मुलं आपला मित्र पडलाय ना तर त्याला मदत करायची सोडून त्याला हसतात. तो रडत असतो बिचारा, खाली लागलेलं असतं आणि त्याला हसतात. पण असं करायचं का? नाही, त्याला उचलायचं, त्याला औषध पाणी करायचं. किंवा तुम्ही अभ्याससुद्धा करतात तर कोणाला एखाद्या वेळेस पटकन अल्फाबेट्स रायटिंग किंवा अभ्यास जमत नाही तर त्याला हसायचं का? नाही, त्याला मदत करायची. चल आपण असं करू, आपण असं काढू. किंवा तुमच्या फ्रेंडनी डब्बा आणलेला नसतो, मग तो डब्बासुद्धा आणला नसेल तर तो रडतो की चुकून आईकडनं द्यायचा राहतो किंवा घरी राहतो. पण मग त्याला रडत ठेवायचं का? नाही, त्याच्याबरोबर तुमचा डबा शेअर करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला शेअरिंगची पण सवय लागते आणि तुमचा मित्र तुम्हाला, म्हणजे तुम्ही मदत करायला पण शिकतात. मग हा असतो खरा मित्र. मग या गोष्टीतनं आपण काय शिकलो? खरा मित्र कसा असतो.